नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना. तर आज मी योगा क्लासला गेली. तर रोज चाबी घेऊन जात होती, घराची चाबी. तर आज मी विसरून गेली चाबी न्यायचं. मग आता घरी आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मी आज चाबीच घेऊन गेलेली नाही. तर मग आता माझं घर जवळच आहे इथं, म्हणजे इथून दिसते वगैरे माझं घर. एक गल्ली आहे, गल्लीच्या नंतर माझं घर आहे. तर मग मी आता माझी बहिणीच्या घरी आली आहे इथं, म्हणजे आम्ही दोघी मिळून योगा क्लासला जातो. आता नाश्ता वगैरे झाला माझ्या बहिणीकडेच. पण आज मला आता दिवसभर इकडेच राहावं लागणार आहे, कारण सुमित गेला ऑफिसला आणि चाबी त्याच्याकडे आहे आणि मी चाबी विसरून गेली न्यायचं. आता मी तुम्हाला यांचा गार्डन दाखवते. आता आली आहे ते इकडे शूट करते. तर हे माझ्या बहिणीच्या घरचं गार्डन आहे. बघा किती सुंदर गार्डन आहे, खूप छान झाडं. आणि आज माझ्या बहिणींनी नवीन कुंड्या आणल्या, तर त्याच्यात झाडे लावासाठी हे माळी पण आलेले आहेत. बघा, आणि हे झाडे पण लावत आहेत. बघा, सुंदर असं झाड आणलं आहे. गुलाबाच्या फुलाचं आहे, पिवळा गुलाब आहे हा. आणि खूप सुंदर असं झाड आहे. आणि इथे झाड लावलं आहे माळी दादांनी. खूप सारे झाडं आहेत तिच्याकडे. एरिका पाम आहे आणि असे शोचे वगैरे खूप सारे झाडं आहेत. आणि हे झाडं पण हिने लावायला आणले आहे. बघा फुलांचे किती सुंदर झाड आहे, फुलं किती सुंदर आहे. आणि आता ही माळी दादांना सांगत आहे की कसे झाडं लावायचे ते. हे काय बोनसाय केलेला आहे झाड. किती सुंदर झाड आहे हे. होईल का रे झाड? चांगलं आहे, मस्त. ती आता सांगत आहे कसं कसं झाडं लावायचे ते. आणि ते झाड जे आणलं किती सुंदर फुलं आहेत, कलर पण खूप सुंदर आहे. हे तिचं घर आहे आणि तिचं घराचं एंट्रीदार आहे. हे एक आहे झाड. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे मोठी, आणि छोटा मुलगा आहे. माहीत आहे झाडाचे नाव. किती सुंदर आहे. आणि हे लेडी फिंगरचं झाड किती सुंदर दिसत आहे. बघा, चांगलं घन घन झालं आहे. आणि हे
आणि हे चिक्कूचं झाड आहे, छोटे छोटे चिक्कू लागलेले आहे झाडाला. हे बघा छोटे छोटे चिक्कू. हे असे छोटे चिक्कू लागले. हे 200ची आहे व्हाईटवाली आणि हे 300ची आहे. मोठीवाली कुंडी ही 300ची आहे आणि ही 200ची आहे कुंडी व्हाईटवाली. आणि आता नवीन नवीन हे असं झाड लावलेलं आहे गुलाबाचं. आता माळी दादांनी हे झाड लावलं आहे कुंडीमध्ये. थोडं जवळून दाखव. आणि आता माझ्या बहिणीची मुलगी शूटिंग घेत आहे. तर आता म्हटलं थोडं झुल्यावर पण झुलून घ्यावं म्हटलं. मस्त वाटत आहे. वाव बढिया. बरं झालं चाबी घरी विसरली. आज थोडं एन्जॉय करायला मिळत आहे. एक फायदा झाला माझा घरी चाबी विसरण्याचा. आज इकडे एन्जॉय करायला, नाही तर घरून काही कामं सुटत नाही आणि इकडे काही येऊन मी असं काही एवढं एन्जॉय करणार नव्हती. चला छोटासा असा कंदील लावलेला आहे बघा. आता हे पण गार्डन मध्ये काही काही थोडं थोडं काम करत आहे माझी बहीण पण. आणि आता हे पुदिना तोडत, पुदिन्याचे लावले आणि काही कशाचे लावले तिकडे. इकडे पालक लावली आणि मेथी नाही, पालक आणि मिरचीचं रोप लावलाय. टाकले होते ते तर निघालेच नाही रे. झाले ना 15 दिवस. आणि आता हे कसं काय करायचं ते माळीदादांना सांगत आहे की तिकडे फवारणी करा आणि इकडे असे झाडं ठेवा आणि असे कुंड्या लावा असं म्हणून त्यांना सांगत आहे. आणि हे माळीदादा असे फवारणी वगैरे करून घेत आहे झाडांना कीड लागू नये म्हणून. आपण गार्डन करतो पण गार्डन केलं तर झाडांची केअर पण खूप करावं लागते, तेव्हाच ते झाडं वगैरे असे छान घने आणि चांगले दिसतात. तर असं टेरेस गार्डन आहे पण तिच्या घराच्या समोरच आहे, दाराच्या समोरच आहे, म्हणजे अंगण आहे आणि अंगणामध्येच हे गार्डन लावलेलं आहे. आता कुंड्या पण लावत आहे ही. हव्यामध्ये जवळून ह्याचं लोन केलं आहे. एक पुन्हा झुला आहे तर इथं लावा लागते त्याचा गादीवाला. आणि हा बुद्धाचा फ्रेम आहे आणि हा खूप छान असा झुंबर आहे. तर बघा किती सुंदर दिसत आहे. काही तर लाईट तर दिसत नाही. आणि असं लाईट लावलेला झुंबर आता किती सुंदर दिसत आहे बघा. आता दिसत आहे बघा लाईट त्याच्यामध्ये झुंबरमध्ये. आणि हा बुद्धाचा फ्रेम पण दिसत आहे. बुद्धाची फ्रेम आहे आणि इकडे बाबासाहेबांची मूर्ती आहे इकडे.
आता माझा स्वयंपाक हिच्या घरीच बनत आहे. आता हे स्वयंपाक करत आहे माझी बहीण, माझा स्वयंपाक करत आहे. आता हिच्याच घरी जेवण वगैरे होणार आहे. आज इकडेच मुक्काम राहते का माहीत नाही माझा पण 4 वाजेपर्यंत थांबणार आहे मी. सुमेध आल्यावर मग घरी जाईन. आता इकडे भाकर पण बनवून घेत आहे माझी बहीण. आणि हा झुणका आणि भाकर. किती सुंदर आहे ना बुद्धा फ्रेम. आता माझ्या घरी मी साफसफाई करते, स्वच्छता करते घराची. आणि इकडे आता ही माझ्या बहिणीच्या घरी ही कविता आणि ही साफसफाई करते, स्वच्छता करते घराची. कविता पिंपळाच्या पानाची वॉल डिझाईन काढलेली आहे आणि सुंदर अशी भगवान बुद्धाची मूर्ती आहे इथे. आणि इथे अशी पिंपळाचे हा माझ्या बहिणीचा मुलगा पण स्कूलमधून आला आहे. आतापर्यंत तो दिसत नव्हता, तर स्कूलला गेला होता आणि आता स्कूलमधून आला. हॅलो गाई. आणि कस्तुरी आता झोपली. आतापर्यंत ती दिसत होती, आता ती झोपली. तर ताईंना आता अशी आम्ही हे जेवण थाळी वाढून घेतलेली आहे जेवण करायला. तर अंडा करी आहे, झुणका आहे, भाकर आहे, भात आहे आणि श्रीखंड आहे. तर आजची जेवण थाळी अशी आहे माझ्या बहिणीच्या घरची. बघा तीच वाढून घेत आहे. तिकडे तिकडे चला हासा ना दाखवा. तर ताईंना आता आम्ही जेवण करत आहे. तर या तुम्ही पण जेवायला. झुणका भाकर खायला. खायला आणि अशी जेवण थाळी आहे. टेस्टी खायला आहे झुणका भाकर. आता ही माझी बहीण लोणचं बनवत आहे. तर इथं लसूण वगैरे शिलून घेत आहे लोणच्यात टाकायला. तेल वगैरे गरम करून ठेवलं आहे. मोहरीचं तेल घेतलं आहे आणि मीठ आणि तिखट. दाखवू का एवढी? हां दाखव ना एक एक दाखवू. तर आता हा मसाला ह्या आंब्याच्या फोडीमध्ये टाकून घेत आहे पूर्ण. तर अशा प्रकारचं हा मस्त असं लोणचं झालं. तेलही मस्त झालं. तेल पण मस्त झालं आणि लोणचं पण मस्त झालं. तेल पण छान ऐस पैस तेल झालं.
आत्ताच वर दिसत आहे मुरल्या आणखी वर दिसत. असं मस्त लोणचं बनवून घेतलं माझ्या बहिणीने. आता सुमेध आला ऑफिसमधून मला घ्यायला आणि हे दोघं त्याच्या सोबत बोलत आहे ऐसा वैसा कैसा म्हणून. दोघं याच्यासोबत बोलत आहे आता हे बहीण भाऊ. आणि आता मी घरी जाणार आहे याच्यासोबत सुमेध सोबत. हाँ आराम करना घरच्या बाहेर. बाय बाय.